नमस्कार मित्रांनो, जय अहिल्या, जय मल्हार, जय शिवराय मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आपण 5 मुद्द्यावर बोलणार आहे. तर पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की जालनामध्ये धनगर आरक्षणाचा जे आंदोलन दीपक बोराडे यांनी चालू केलंय त्याचा आज 10वा दिवस आहे मित्रांनो. आणि 8व्या दिवशी जो महामोर्चा निघाला होता त्या महामोर्चामध्ये नेमकं काय घडलं याची आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येनं धनगर समाज बांधव जालन्यामध्ये उपोषणामध्ये सहभागी झाले होते, परंतु सरकारने कोणत्याही प्रकारची बैठक बोलवली नाही किंवा कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. तर मित्रांनो का घेतली नाही? तिसरा प्रश्न असा आहे मित्रांनो, जेवढे बी न्यूज चॅनल आहेत, बातम्या न्यूज रिपोर्टर आहेत, त्यापैकी कोणीही आपल्या समाजाची दखल घेतलेली नाही आणि कोणत्याही चॅनलवरती आपल्या बातम्या दाखवलेल्या नाहीत. हालाकी आपल्या समाजाची 2 ते 2.5 लाख लोक त्या जालन्यामध्ये उपस्थित होते. तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे न्यूजवाले आलेले नाहीत आणि त्यांनी कोणत्याही चॅनलवरती आपली न्यूज दाखवली. का दाखवली नाही पुढे बघूया. चौथा प्रश्न असा आहे की आंदोलन नक्की झालं पाहिजे होतं कुठं? तर मित्रांनो 5वा प्रश्न अशा प्रकारे आहे की आता आपल्या धनगर समाजाचं उपोषण झालं, महामोर्चा झाला, उपोषणाचा 10वा दिवस आज संपत आला, परंतु सरकारनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे आपल्या उपोषणाची या आपल्या मोर्चाची आंदोलनाची पुढची दिशा काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटला प्रश्न हा घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो 8व्या दिवशी उपोषणाच्या वेळेस महामोर्चा झाला. त्या महामोर्चामध्ये कमीत कमी आपल्या धनगर समाजाच्या वतीने सर्वसामान्य लोक आणि धनगर समाजाची आजी माजी मंत्री, आमदार, खासदार अशा प्रकारचे जे लोक होते ते 2 ते 2.5 लाखापर्यंत लोकसंख्येने त्या जालन्यामध्ये उपस्थित राहिली होती. तरी उपस्थित राहिले असताना तिथं कोणत्याही प्रकारचं सरकारचं शिष्टमंडळ या सरकारचं मंत्रिमंडळ उपस्थित नव्हतं झालं. त्यामुळं त्या ठिकाणी कोणताही निर्णय झालेला नाही. या उलट आपल्या समाजातल्या दीपक बोराडे यांनी आंदोलनकर्ते दीपक बोराडे यांनी आपल्या समाजाला पुढच्या दिशा दिलेल्या आहेत. त्या दिशा 1 ते 2 तारखेपर्यंत, ऑक्टोबरच्या 1 ते 2 तारखेपर्यंत पाळायच्या आहेत. त्यांनी त्या दिशा अशा प्रकारे दिलेल्या आहेत की तुम्ही महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू करा तुम्ही. त्यानंतर ना ज्या तुमच्या गावच्या आजूबाजूला जे आमदारांची घरं आहेत त्या घरांसमोर तुम्ही आंदोलन करा. आणि तर अशा प्रकारच्या दिशा दिलेल्या आहेत आणि त्या दिशेचं तुम्ही पालन करा. निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशांचं पालन करा तुम्ही. आणि त्यापुढे आपण 2 तारखेच्या नंतर काय करायचं ते आपण बघून घेऊ असं त्यांनी सांगितलं होतं. आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येने समाज तिथं रस्त्यावरती उभा होता, तिथं आले होते, दिवसभर ते ताटून होते, पावसाचं पाणी साठलं होतं, त्या साठलेल्या चिखलामध्ये तिथं उपस्थित लोक होते. त्या ठिकाणी सरकारने दखल का घेतली नाही हा आपला दुसरा प्रश्न होता मित्रांनो. तर का घेतली नसावी असा माझा एक अंदाज आहे. शक्यतो माझ्या माहितीनुसार जालना जिल्हा हा मुंबईपासून कमीत कमी 400 ते 500 किलोमीटर अंतरावरती जालना जिल्हा आहे मुंबईपासून. आणि मुंबईमध्ये कसं आहे की संसद आहे, मंत्रिमंडळ आहे, तिथं सोशल मीडियाच्या सर्व न्यूज रिपोर्टर्स आहेत, तिथं सर्व काही सुविधा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी. जालना जिल्ह्यामध्ये एवढ्या काय जास्त ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. आणि त्या ठिकाणी जाणून बुजून आले नाहीत का आले नाहीत यावर आपण आपलं तर्क नाही लावू शकत. कारण सरकारने या अगोदर आपल्याला खूप अशी आश्वासन दिली होती. त्यामुळं त्या आश्वासनामध्ये प्रत्येक वेळेस आपली फसवणूकच केलेली आहे. त्यामुळं आता आपण अंदाज लावू शकत नाही की कशा प्रकारे ते आले नाहीत, का जाणून बुजून आले नाहीत, का त्यांना सुविधा नाहीत त्यामुळे आले नाहीत. परंतु दुसरीकडे बघता मनोज जरांगे पाटील यांचे कुठेही आंदोलन चालू झाले तर त्या ठिकाणी मंत्रिमंडळ तुरंत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येतं. परंतु इथं आज कमीत कमी 9 ते 10 दिवस झालेले आहेत. तरी त्या 10व्या दिवशी 10 दिवस झाले तरी सुद्धा मंत्रिमंडळाचा अजून पत्ता नाही. हे जाणून बुजून केलंय का काय ते तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तरी आपला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो की तुम्हाला माहितच आहे की
कोणत्याही प्रकारच्या न्यूज चॅनलने, कोणत्याही रिपोर्टरने, कोणत्याही मोठे मोठे चॅनल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, भरपूर असे मोठे चॅनल आहेत, त्यापैकी कोणत्याही एकाही चॅनलने आपल्या धनगर समाजाचं लाईव्ह संभाषण वगैरे, लाईव्ह भाषण चालू होतं किंवा आंदोलनाच्या ज्या निर्देश दिलेले आहेत ते कोणत्याही चॅनलवरती त्यांनी दाखवलेले नाहीत. का दाखवलेले नाहीत? तर या मित्रांनो, याचं सिंपल उत्तर आहे, एक तर हे मीडियावाले आपले जातीवादी असू शकतात. त्याचं उत्तर असं आहे, जातीवादी तर असू शकतात, एक तर त्यांना आपल्या समाजाकडून काही फायदा होत नाहीये. तो पण असू शकतो की मित्रांनो, विरोधी जातीवादी विरोधकांनी मीडियावाल्यांनी पैसे दिले असू शकतात आणि मीडियावाल्यांनी जाऊ नका म्हणून सांगितलं, असं पण असू शकतं मित्रांनो. त्याच्या मागे किती मोठी मोठी कारणं असू शकतात. असं नाही की 2 ते 2.5 लाख लोकसंख्या आहे तिथं न्यूजवाले येत नाहीत. साधा ऍक्सिडेंट झाला तर तिथं लगेच पोहोचतात आणि 2.5-3 लाख माणसं आहेत तिथं न्यूजवाले पोहोचू शकत नाही. हे एक जाणून बुजून केलेलं एक कृत्य आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. तर मित्रांनो, चौथा प्रश्न असा आहे की आंदोलन नक्की झालं पाहिजे होतं कुठे झालं पाहिजे होतं आंदोलन? तर मित्रांनो, आंदोलन तसं बघायला गेलं तर मुंबई नाहीतर पुणे नाहीतर अशा पश्चिम भागात झालं पाहिजे नव्हतं. कारण या भागात जर आंदोलनं केली तर या ठिकाणी तुरंत कसं होतंय की पुणे जवळ आहे, मुंबई जवळ आहे आणि मुंबई पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. तर त्या ठिकाणी कसं होतंय की सगळे कार्यालय, आपली जी सरकारी कार्यालय आहे ती मुंबई आणि पुणेमध्येच आहे. तर या ठिकाणी काय होतं की तुरंत ऍक्शन घेतली जाते आणि या ठिकाणी जर गाड्यांचे वगैरे, ट्रॅफिकचा वगैरे खूप असा प्रॉब्लेम येतो आणि असे प्रॉब्लेम जर जास्त झाले तर सरकारला नाईलाजाने ते ऍक्शन घ्यावं लागतं. आता तिकडे कसं झालं, जालनामध्ये जे आंदोलन घेतलं त्या ठिकाणी सरकारला काहीच अडचण झाली नाही. तर मित्रांनो, आंदोलनाची पुढची भूमिका काय, हा 5वा प्रश्न होता आणि शेवटचा प्रश्न होता मित्रांनो. तर मित्रांनो, आता माझ्या अंदाजे मुंबई जाम करायचे असा हा सर्वांचा विचार आहे, सर्व धनगर बांधवांचा आणि तिथं असलेले उपस्थित सगळ्या लोकांचा. एकदा मुंबई जाम करूनच दाखवायची अशा प्रकारची पुढची भूमिका आहे सर्वांची. परंतु त्यासाठी जे अगोदर जे निर्देश दिलेत ते काय, त्यांचं काय होतंय? कारण 8 तारखेच्या महामोर्चामध्ये मंत्रिमंडळ येण्याची जी वाट बघितली माणसांनी त्या ठिकाणी, परंतु कोणतेही आलेले नाहीत, कोणतेही मंत्रिमंडळ आलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही. त्यामुळं पुढची भूमिका 101% मुंबई जाम करण्याचीच आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या समाजाला कोणत्याही मीडियाचा सपोर्ट नाहीये, त्यामुळं आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि समाजाला हे सर्व कळवू द्या. जय अहिल्या, जय मल्हार, जय शिवराय मित्रांनो.